राजधानी मुंबईमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण शिर्डीत भिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे। इथल्या भिकाऱ्यांना मुंबईतल्या भिकारी गृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई होणार भिकाऱ्यांची राजधानी। शिर्डीतील भिकारी मुंबई। मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, देशातील सगळ्यात श्रीमंत शहर, आणि आता हीच मुंबई भिकाऱ्यांची राजधानी होणार आहे। होय, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे। मुंबई आता भिकाऱ्यांची राजधानी होणार आहे। मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या ही 5 लाखांचा आकडा पार करेल अशी भीती आहे, कारण शिर्डीतील सगळ्या भिकाऱ्यांना आता मुंबईत आणण्यात आलंय। त्यामुळे आता तुम्हाला घराबाहेर पडल्यावर भिकाऱ्यांना भेटल्याशिवाय घरात परत येणं हे केवळ अशक्य आहे। मुंबई भिकाऱ्यांची राजधानी का होणार ते पाहूया। शिर्डीतील भिकाऱ्यांना मुंबईत आणणार। मुंबईत आधीच 4 लाखांवर भिकारी। शेजारील मध्य प्रदेशात भीक मागण्यावर बंदी। मुंबईतील पर्यटन स्थळांमुळे भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे। नगरपालिका प्रशासन, साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई होती। ही कारवाई आपण मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1959च्या कलम 5 नुसार कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये आपण जवळपास 72 भिक्षेकरींना ताब्यात घेतलेलं आहे। यापैकी 60 पुरुष आणि 12 महिला होत्या। या 72 भिक्षेकरूंपैकी जे 12 महिला भिक्षेकरी होत्या त्यांना आपण शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र चेंबूर येथे दाखल करण्याबाबत मान्य न्यायालयात हजर केले होते। मान्य न्यायालयाने त्यांना तिथे हलवण्याचे आपल्याला आदेश मिळालेले आहेत। मुंबईत आधीच भिकाऱ्यांना भीक मागण्यास बंदी आहे, तरी देखील प्रत्येक सिग्नलवर, प्रत्येक लोकलमध्ये, प्रत्येक स्टेशन, बस स्टॉप आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात भिकारी दिसतात। शिर्डीत नशेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे भिकाऱ्यांना तिथून हटवण्यात येते। मुंबईतील गर्दी आणि समस्या पाहता हे भिकारी मुंबईत आले, आणि जरी भिक्षेकरी गृहात राहिले तरी मुंबईवर त्यांचा ताण पडणार यात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळे मुंबई भिकारीमुक्त होण्याचं स्वप्न म्हणजे चंद्रावर घर बांधण्यासारखं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।